पावसाळा चालू झाला की आवर्जून रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम हे पिठलं बनवलं जातं. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आज आपण अगदी गावरान पद्धतीने पिठल्याची रेसिपी बघणार आहे. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, जिरी मी इथे मिक्सरला वाटून घेतलेले, 1 वाटी बेसन घेतलेले, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आपल्याला आवर्जून यामध्ये लागणार आहे. काय करायचे, सगळ्यात पहिलं पिठामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ खवलून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं. नंतरनं पळीभर तेल घालायचं, जिरी मोहरी घालून बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घालून परतून घ्यायचा. नंतरनं किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही केलेला ठेचा यामध्ये घालायचा. हळद, हिंग घालायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि डायरेक्ट खवलून घेतलेलं पिठाचं पाणी वतायचं नाही. तर सगळ्यात पहिलं आपल्याला तसं पाणी वतायचं आणि मग त्या पाण्याला उकळी आली की खवलून घेतलेलं पीठ घालायचं. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं. 1 पळी परत तेल घालायचं, म्हणजे पिठलं चांगलं शिजलं जातं. 10 मिनटं वाफेवरती पिठलं शिजून द्यायचं. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. छान असं गरमागरम पिठलं बनवून तयार झाले. रेसिपी आवडली, लाईक शेअर